नमस्कार, मी मनुश्री पाटील. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. शिवजयंती आलेली आहे. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या मनामनात असणारं प्रेम आपण कायमच व्यक्त करतो. पण छत्रपती शिवाजी महाराज एक राजा म्हणून, एक नेतृत्व म्हणून कसे होते हे आपण जाणून घेणार आहोत. शिवव्याख्याते प्रशांत देशमुख आपल्याबरोबर आहे. सर, तुमचं स्वागत आहे. आपण बघतो कायमच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. त्यांच्याबद्दल खूप काही कहाण्या आहेत, खूप काही गोष्टी आहेत, पण अनेक अपरिचित अशा घटना आहेत किंवा अशा काही नोंद घटना आहेत ज्या घटनांमध्ये असे अपरिचित चेहरे सुद्धा आहेत जे शिवाजी महाराजांबरोबर किंवा शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर हात ठेवला म्हणून ते अगदी ते मावळे आहेत किंवा ते जे त्यांच्याबरोबरचे साथीदार आहेत ते मोठे झाले. अशा घटनांबद्दल आपण बोलणार आहे. आणि मला वाटतं तुमच्या जय शिवराय या पुस्तकातून तुम्ही त्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि तेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय नेमकं सांगाल? शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अगदी स्वराज्याची शपथ घेतली, आपण म्हणतोय की त्यांच्याबरोबर अगदी त्यांच्याबरोबरचे जे बछडे काही छोटे छोटे मावळे होते त्या मावळ्यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. मग असे काही मावळे आहेत का की त्यांची काही आठवण, का त्या मावळ्यांचं काही वैशिष्ट्य आहे का? कोण कोण मावळे होते त्यांच्याबरोबर? आता तुम्ही स्वराज्याच्या शपथेचा उल्लेख केला आणि मला छान अशासाठी वाटतंय की 2च दिवसापूर्वी मी भोरला व्याख्यानाला गेलो होतो आणि व्याख्यान आटोपल्यानंतर मी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आलो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे, की ज्या ठिकाणी संकल्प स्फुरलेला आहे, म्हणजे क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय, हे 6 जून 1674ला ही पूर्तता. पण तो जो संकल्प ज्या गाभाऱ्यात स्फुरला, आणि तुम्हाला सांगतो आता त्या गाभाऱ्याचं तिथं काम चालू आहे रायरेश्वराच्या मंदिरात, पण जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो आणि त्या शिवलिंगाच्या त्या पिंडीसमोर जेव्हा आपण दर्शन करतो ना, तेव्हा असा अंगावर काटा येत होता की हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी एका आदिलशाही, मोगलशाही आणि कुतुबशाही इतक्या मोठ्या सत्तांच्या विरोधी आपण लढू शकतो याची शपथ घेतली आहे. आणि त्या जागेचं काय महात्म्य असेल की तिथे हा संकल्प स्फुरला आणि तिथून प्रयत्नांना सुरुवात झाली. याला मी अंधश्रद्धा नाही म्हणत बरं का. राजांचं जीवन म्हणजे श्रद्धा, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण प्रयत्न, या दोन्ही गोष्टीचा मिलाप आहे. आणि जीवनामध्ये जर या 2 गोष्टी असतील तर आपण काहीही करू शकतो. राजांनी तिथे शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. आम्ही तिथे जाऊन काय शपथ घेतली माहिती आहे? की ज्या माणसानं 50 वर्षात एवढं मोठं निर्माण केलं, आम्हाला वयाची 45वी गाठून सुद्धा महाराजांचा अभ्यास अजून पूर्ण होत नाही, तर निदान आम्ही तिथे मनात शपथ आणि संकल्प केला की हे शिवचरित्र अधिक खोलात जाऊन आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याच्यासाठी रायरेश्वरा आम्हाला आशीर्वाद दे. तो संकल्प केला आणि 2च दिवसात तुमच्यासमोर, तुमच्या माध्यमातून हे चरित्र पोहोचवण्यासाठी तुम्ही रायरेश्वराचं नाव घेतलं, त्याच्यानंतरच अंगावर काटा उभा राहिला. आणि आपण म्हणतो की शिवाजी महाराज आणि ज्या साथीदारांच्या जोरावर किंवा साथीदारांच्या एकत्र येऊन त्यांनी ती शपथ घेतली की विश्वास होता त्यांचा स्वतःवर. अगदी साथीदार मी पुन्हा अशासाठी सांगतो की तुम्ही साथीदारांचा उल्लेख केलात म्हणून मी तुम्हाला मध्ये प्रश्न तोडला, फक्त तुमचा तो प्रश्न लक्षात ठेवा. पण मला साथीदारांतून सांगायचंय की त्या शपथेची जागा सुद्धा त्यांच्या साथीदारांना सांगितलंय. हे मला कसं कळलं? खाली मी कारीला आलो. कारीला कान्होजी जेधेंचा वाडा आहे आणि आता त्यांचे ते 14वे वंशज रणधीर जेधे, त्यांच्याशी मी बोलत होतो. तर त्यांनी मला असं सांगितलं, रणधीर जेधेंनी, त्यांच्याकडे एक दुर्मिळ फोटो पण आहे. कोणता फोटो आहे? की शहाजी, म्हणजे आपण ही तर शपथ आपल्याला माहितीच आहे शिवाजी राजांची, पण त्यांच्याकडे शपथ अशी आहे की शहाजीराजे जेव्हा बंगळूर कर्नाटकात तिकडे आहेत, तिकडून कान्होजी जेधेंना पाठवलं ना इकडे, आणि कान्होजी जेधे शहाजीराजांसमोर बेलरोटीची शपथ घेतात की आम्ही शिवबांना अंतर देणार नाही, आमचं इमान शाबूत ठेवू. आणि ती शपथ घेऊन ते इकडे आलेत. आणि मग ते रणधीर जेधे आम्हाला सांगत होते की शिवरायांचं तसं कुलदैवत घृष्णेश्वर वेरूळचं, मग ते तिथेही शपथ घेऊ शकले असते, पण कान्होजी काकांनी सांगितलं की या जागेतली शपथ घेतलेली संकल्प स्फुरला जातो. आणि म्हणून राजांनी कान्होजी जेधे काकांच्या ऐकण्यावरनं
तिथे घेतली आहे. बघा, एखादी माणसाची एखाद्या माणसावर काय निष्ठा असते, कारण हेच कान्होजी काका आहेत जे अफजल खान प्रकरणात निष्ठेनं राहिले आहेत. हे सवंगडी असे. बरोबर. मला तुम्हाला पुढे अजून सांगता येईल, पण मी तुम्ही संदर्भ दिलात म्हणून मी ते म्हणजे त्यांचे मावळे. हा प्रसंग पण काही थोडका नाही, म्हणजे ह्याच्यावरनं शिवाजी महाराजांचा एक विश्वास सुद्धा दिसून येतो ना आपल्यावरचा, म्हणजे इतर त्यांच्या साथीदारांवरचा म्हणू किंवा आपल्या बरोबरच्या साथीदारांवरचा पण विश्वास. आणि याच्यात अजून दडलंय काय की जसं आपल्याला जिजाऊंचा तर संकल्पच आहे, जिजाऊंचा हात शिवरायांच्या पाठीवर आहेच, सगळंच आहे, पण अप्रत्यक्षरित्या पडद्याच्या पाठीमागे शहाजीराजे आहेत हे सुद्धा समोर येतं. कारण शहाजीराजांनी अगोदर 2 वेळा बंड करून पाहिलंय आणि ते बंड मोडलं गेलंय. मग त्यांना सह्याद्रीपासून लांब केलंय जाणीवपूर्वक की हा माणूस जर सह्याद्रीत आला तर म्हणजे आग आणि तूप जर एकत्र आले तर भडका उडतो, तसा हा माणूस जर सह्याद्रीत राहिला तर भडका उडेल. मग याला उत्तर काय? तर याला उत्तर सह्याद्रीच्या जवळच येऊ द्यायचं नाही. बंधन शहाजीराजांवर आहे, पण संकल्प लेकराच्या माध्यमातून आणि आपल्या पत्नीच्या माध्यमातून कसा तडीस न्यायचा. तर मला बंधन आहे, माझ्या पत्नीला आणि मुलाला नाही आहे. माझी संकल्पपूर्ती मी पुत्राच्या माध्यमातून करेल. किती मोठा त्याग आहे एका स्त्रीचा. म्हणजे मला सांगा, कुटुंब विभक्त व्हायला आपण आता काय काय कारणं बघतो. सासू सासऱ्यांची पटत नाही, घरातल्यांची पटत नाही. इथं विभक्त होण्याचं कारण किती मोठं आहे. स्वराज्याची स्थापना करायचं आहे, ऐन तारुण्यात विभक्त व्हायचं. म्हणजे तुम्ही एकेका गोष्टीवर जर गेलात ना तर तुम्हाला एक आपल्याला सेपरेट पॉडकास्ट करावा लागेल त्याच्यासाठी. निश्चितच. आणि ह्याच सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्ही जय शिवराय या पुस्तकातून जो काही उल्लेख केला किंवा अपरिचित जग शिवाजी महाराजांच्या भोवतीचं किंवा ते घटना सुद्धा म्हणू शकतो, त्या घटना सगळ्या तुम्ही मांडायचा प्रयत्न केलाय. काय मुळात नेमकी तुमची प्रेरणा होती आणि तुम्ही नेमका हा कसा अभ्यास केला? सांगतो. आता हे जे जय शिवराय पुस्तक आहे, मला ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कालावधीत माझी काही व्याख्यानं झाली आणि नंतर मला असं वाटायला लागलं की हे आपण कुठेतरी लिहिलं पाहिजे. हा विचार डोक्यात घोळतच होता. पण एक घटना अशी घडली की ज्या घटनेमुळे मला जय शिवराय कशा पद्धतीनं लिहावं याचं एक उत्तर मिळालं. माझे कोचिंग क्लासेस आहेत, मी क्लासमध्ये शिकवत होतो आणि मला एक फोन आला. आणि फोन आल्यानंतर पुढचा माणूस मला सांगत होता की सर, तुमच्यामुळे माझा जीव वाचला. आणि तो रडून सांगत होता. मला काहीच कळेना की हे कसं काय हे झालेलं आहे. मी क्लास सुटल्यावर त्याला फोन केला. त्याला म्हटलं मी क्लासमध्ये नंतर बोलतो. आणि मग मला त्यांनी सांगितलं की मी व्याख्यानामध्ये शेवटचं पुरंदरचा तहामध्ये जे राजांनी गमावलं आणि पुन्हा जे निर्माण केलं ते असं उदाहरण छानपैकी मांडतो की, आणि त्यात सांगतो की आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही संकटाला तुम्ही राजांच्या या आग्रा कैदेतल्या संकटासमोर धरून बघा, तुम्हाला आपलं संकट हे सूर्यासमोर काजवा वाटावा तसं वाटेल. असं ते सगळं छान पटवून देतो. तर त्याचं म्हणणं असं होतं की मी ते ऐकल्यानंतर मी आधी आत्महत्या करणार होतो. विचार माझ्या डोक्यात घोळत होते आणि त्यात ही तुमची क्लिप माझ्यापर्यंत आली. मी ऐकली आणि मला वाटलं की अरे, माझं ज्या राजांवर प्रेम आहे त्या राजांना एवढं मोठं संकट आलं, मग मी त्यांचा पाईक असेल तर मी आत्महत्या का करावी. आणि बस म्हणे मी तेव्हापासून ठरवलं की नाही, आता संघर्ष करायचा. हे उदाहरण मला कळल्यानंतर माझ्या डोक्यात एक आलं की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आवडतात, पण आपण जर असं काही केलं की महाराजांच्या जीवनातलं उदाहरण आणि आत्ता मला माझ्या आयुष्यात काय उपयोग होईल. म्हणजे एक तर राजे सगळ्यांना आवडतात, त्यांचं उदाहरण वाचल्यानंतर ते इथं जातं आणि त्याच्यानंतर आपण वर्तमानात काय करता येईल हे जर आपण लोकांसमोर ठेवलं तर ती कृतीच घडेल ना. प्रेरणा कितीतरी मला प्रत्येक घटना शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या प्रत्येकाला प्रेरणा देऊन जातात. आणि पण याच्यात 55 प्रकरणं घेतलीत की ज्या प्रत्येक प्रकरणात महाराजांच्या आयुष्यातली घटना आणि आत्ता मला काय करता येईल याचं उत्तर दिले. आणि अशा खूप आहेत, म्हणजे त्यातल्या मी तुम्हाला सांगेल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आत्ता मगाशी ज्या पद्धतीने आपण बोललो ते शिवाजी महाराज छत्रपती होण्यामागे त्यांचं जे मोठेपण आहे, त्यांचं जे नेतृत्व आहे किंवा सगळ्यांना सामावून घेण्याची जी त्यांची क्षमता आहे ती खरी वाखाणण्याजोगी. आणि ह्याच बद्दल तुम्हाला बोलायचं आहे की अशी कुठची घटना सांगाल किंवा अशा अनेक मावळे आपण बघतो, पण अशा अपरिचित मावळे सुद्धा खूप आहेत. कोणता एखादा मावळा तुम्हाला जास्ती भावला की ज्याच्याकडनं खरंच प्रेरणा? मी फार छान प्रश्न विचारलात. कारण ना हे पुस्तक लिहिताना जय शिवराय माझ्या मनातनं खूप दिवस असं घोळत होतं की अरे, तलवार, घोडे,
जिंकणं, मग सरदार जिंकल्यानंतर त्यांना सोन्याचं कडं देणं, कौतुक करणं, हे तर आपल्याला शिवचरित्रात ठाई भेटतं. कारण शिवचरित्र कसं आहे, विजय 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 आणि पुरंदरच्या तहात फक्त आपण मागे आलो आहे, पण तशा घटना तर विजयाच्याच आहेत. पण मला असं उदाहरण मी शोधत होतो की जिथे राजांची मोहीम फसले आणि फसलेल्या मोहिमेमध्ये म्हणजे अपयशामध्ये राजे आपल्या सवंगड्यांशी कसे वागतात. जिंकल्यावर तर सगळे जिंकण्याचे साथीदार असतात, अपयशाचं साथीदार कोण, नेतृत्व तिथे कसं वागतं, असं कोणतं उदाहरण आहे का? एक सापडलं आणि ते तुम्हाला सांगतो कोणतं आहे. आपण रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे मी ज्या जिल्ह्यात येते तिथे मुरुडजवळ जंजिरा नावाचा किल्ला आहे. तो शिवाजी महाराजांच्या कालावधीतही घेता आला नाही आणि अभेद्य अजिंक्य. तो घेणं अवघड काय, डोंगरी किल्ले जे आहेत ते एखाद्या मावळ्याला पटाईत तुम्ही दोर लावून वरती पाठवलं, दरवाजा उघडला, हे शक्य आहे. त्या किल्ल्यात अवघड असं आहे की समुद्रात येतो, त्याच्यामुळे तुम्हाला तोफा रोखलेल्या आहेत, तुम्ही समुद्रातनं इतकं सैन्य घेऊन जाणार कसं. बरं समजा तुम्ही आज जरी गेलात जंजिऱ्याला तर अगदी जवळजवळ जाईपर्यंत तुम्हाला जंजिऱ्याचा दरवाजाच भेटत नाही. राजांनी जंजिरा घ्यायची मोहीम मोरोपंतांवर सोपवली होती. त्यांचं सगळं ठरलं होतं. एका काळोख्या रात्री राजांनी योजना करून दिली आहे. राजांच्या सगळ्या योजना या जलद चपळाईनं आणि आक्रमकतेनं असतात. म्हणजे शत्रू सावध व्हायच्या आत राजांनी ते साध्य केलेलं असतं आणि ते परत निघालेले असतात. असं सगळं ठरलेलं असतं. फक्त त्यांना एका माणसाची गरज असते. का तर जंजिऱ्याच्या तिथे जाऊन उपयोग नाही, तिथे पुन्हा तट आहे. तटाला शिडी लागलेली असेल तर तुम्ही अतिशय जलदगतीनं आलात तसं जलदगतीनं वरती चढाल. त्यामुळे त्यांना एक माणूस पाहिजे असतो की जो तटाला शिड्या लावेल. मोरोपंतांना कोणीतरी सांगतं लाय पाटील आहे आगरी कोळीवाड्यातला, जो समुद्रावर असा अक्षरशः खेळतो. ते लाय पाटलाकडे येतात, त्याला मोहीम सांगतात, जीवावरची आहे असंही सांगतात. करशील का? तो फक्त एका शब्दात हो म्हणतो, बाकी काहीच बोलत नाही. मोरोपंतांना थोडी शंका असते, पण जी माणसं कामाची असतात ते जास्त बोलत नसतात. आणि तुम्हाला सांगतो त्या दिवशी लाया जे जातो ना, तो त्या काळोख्या रात्री कसा जातो हे फक्त त्या समुद्राला, त्या वाऱ्याला, त्या काळोखाला आणि लायालाच माहीत. तो गेलाय, तटाला शिड्या लावून बसलाय, बरं का, असा तटाला शिड्या लावून बसलाय आणि शत्रू अशा तोफा रोखून बघतोय की पुढून कुणी शत्रू येतोय का. त्यांना हे माहिती नाही की शिवाजी राजांचा कुणी सच्चा मावळा आपल्या तिथे बसलाय आणि तो वाट पाहतोय आता पंत येतील. तिकडे मोरोपंतांना कोणीतरी सांगितलंय की दर्या इतका खवळलाय की आत्ता या खवळलेल्या दर्यात कुणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी बेत रद्द केला आणि ते तिकडेच थांबलेत. हा बिचारा पहाट होईपर्यंत वाट पाहतो. आता तर उजाडणार. बरं तो सापडेल, मृत्यू येईल याची त्याला भीती नाही, पण आपण सापडलो तर राजांची योजना शत्रूच्या ताब्यात जाईल आणि ती परत वापरता येणार नाही. म्हणून हा नाराज मनानं पुन्हा डुबकी घेतो, पंतांना भेटतो. पंतांना कळतं मोरोपंतांना हा पठ्ठ्या गेला होता. मग ते मोठ्या मनानं त्याला घेऊन राजांकडे येतात. राजांना सांगतात आम्हीच कच खाल्ली पण हा गेला होता. आता बघा प्रसंग किती अवघड आहे की राजांना सगळ्यात मोठं अपयश म्हणजे यश मिळालं असतं तर राजांना सगळ्यात मोठा आनंद झाला असता, कारण समुद्रावर सत्ता गाजवता आली असती. म्हणजे जंजिरा राजांसाठी इकडचे 360 किल्ले आणि एक जंजिरा जर धरला तर कारण परदेशांशी व्यापार जंजिऱ्याच्या माध्यमातून चालायचा किंवा तिथून एक हुकूमत होती आणि राजांसाठी तो एक किल्ला नव्हता. आरमारावरचं प्रभुत्व, समुद्रावरची सत्ता याच्यासाठी तो मोठा आहे आणि तो अजिंक्य राहिला आहे. म्हणजे कल्पना करा, तो जर स्वराज्यात आला असतं तर किती मोठं यश होतं. आता राजांनी नाराज व्हायला पाहिजे, आजच्या भाषेत फ्रस्ट्रेशन यायला पाहिजे किंवा अपयशाचं खापर आपल्या सवंगड्यांच्या डोक्यावर फोडलं पाहिजे. राजे काय करतात, त्या लाय पाटलाच्या खांद्यावर हात टाकून म्हणतात, अरे तू किती प्रयत्न लावलाय आणि कसलं भारी काम केलंय की तू स्वतः जाऊन पोचला. लाय पाटील इतका निर्मळ की राजांना म्हणतो, अहो राजे, यशच नाही मिळालं जंजिऱ्यामध्ये, आपण जंजिरा घेतलाच नाही तर माझ्या प्रयत्नाचं कसलं आलंय कौतुक. तेव्हा राजे म्हणतात, अरे असं नसतं, कधी काळ अनुकूल असतो त्यावेळेस आपल्याला थोड्या प्रयत्नात सुद्धा यश मिळतं, कधी काळ प्रतिकूल असतो त्यावेळेस आपण खूप प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. जीवनामध्ये काळ अनुकूल प्रतिकूल असतोच,
प्रयत्न महत्त्वाचा आहे. यश हे दैवाधीन असतं, आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मला दिसतंय की तू प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहेस, तुझ्यावर खुश आहेत. तुला काय पाहिजे बोल. भोळा भाबडा तो काहीच मागत नाही. राजे म्हणतात तू मागत नसशील, पण लक्षात ठेव आजपासून तुला पालखीचा मान. आता पालखीचा मान हे आजच्या आपण पैशाच्या जगात अडकणाऱ्याला कळणार नाही की पैशाचा मान म्हणजे काय. अगदी थोडक्यात सांगतो की ज्याला पालखीचा मान राजांच्या गडावर, त्याला त्याच्या पाहुण्या रावण्यांमध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठी प्रतिष्ठा की याला राजांच्या गडावर पालखीचा मान आहे. पण तो लाय पाटील काय म्हणतो, राज तुम्ही मोर असताना म्या पालखीत बसून यायचं, माझ्या उभ्या हयातीत बी हे जमायचं नाही. राजांना कळतं हा माणूस वेगळ्या पद्धतीचा आहे. मग राजे त्याला फक्त हळूच म्हणतात, बरं ते जाऊ दे, मला सांग मी जर तुला एखादं नामी गलबत बांधून दिलं तर त्याच्यात शिरशील आपल्या स्वराज्याचं रक्षण करायला, आरमार आपलं मजबूत करायला. गलबतावरून तू समुद्रावर आपल्या स्वराज्याचं आणि आरमाराचं रक्षण कर, गलबतात शिरशील. आता हा अभिमानाचा विषय. लाया म्हणतो तर का शिरणार नाही, तुमच्यासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी नक्की त्या गलबतात शिरीन. एवढं ऐकल्याबरोबर राजे मोरोपंतांकडे पाहतात आणि म्हणतात, पंत लायाला एक नामी गलबत बांधून द्या आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि आता पुन्हा लायाला म्हणतात, काय लायाजीराव आता तरी पालखीत शिरणार की नाही. लाया उभ्या जागी गहिवरतो, राजांना मिठी मारतो. मला सांगा असं जर कौतुक असेल तर लायाला जेव्हा पुढच्या मोहिमेवर पाठवलं जाईल तेव्हा त्याच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ आलेलं असेल ना. एक राजा आणि त्याचं नेतृत्व अपयशातही आपलं कौतुक करणं कसं असावं हे शिवाजी महाराजांकडे बघून आपल्याला कळतं. आणि असे अनेक साथीदार त्यांनी जोडलेले होते. हे एक प्रेम होतं किंवा त्यांचा एक विश्वास सुद्धा होता आपल्या मावळ्यांवरचा, आणि त्या मावळ्यांनी सुद्धा अगदी पुरेपूर त्यांना ती साथ दिली. का नेमकं हे नातं होतं? नातं तुम्हाला एका शब्दात सांगतो बघा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये शिवाजी हा शब्द आहे. उलट करा बरं, जीवाशी. शिवाजी या शब्दाचं उलट जीवाशी असं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं त्यांच्या मावळ्यांच्या जीवाशी जडलेलं होतं. मला सांगा हो, अफजल खानाला भेटायला काही स्वतः जाण्याची गरज होती? दुसरा कोणी पाठवू शकले असते? शास्ता खानाच्या लाखाच्या डेऱ्यामध्ये स्वतः 200-300 मावळ्यांसहित स्वतः शिरणं याची काही आवश्यकता होती? सुरतेवर जाताना सुद्धा स्वतः जाणं आवश्यकता होती? अहो त्या मावळ्यांना दिसतंय हा राजा जेव्हा जन्म किंवा मृत्यूचा संबंध येतो तेव्हा आपलं नेतृत्व स्वतः आघाडीवर असतं. तुम्ही आग्रा प्रकरणात जर बघितलं तर त्या सगळ्या सहकाऱ्यांची दस्तकं आधी तयार केली आहेत आणि औरंगजेबाला विनंती केली आहे की माझ्या या सहकाऱ्यांना इथून जाऊ द्या. म्हणजे त्यांच्या योजनेमध्ये आधी सहकाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे. हे जे प्रेम आहे ना, म्हणजे जेव्हा मृत्यूची वेळ येईल तेव्हा स्वतः मृत्यूला अंगावर घेणं. हे बघा आता अफजल खानाला मारला हा इतिहास झाला, पण उद्या जर तिथे शिवाजी राजांच्या मृत्यूचीही शक्यता जास्त होती, पण ती त्यांनी स्वीकारली स्वतः. हे जेव्हा माणसाला दिसतं ना तेव्हा माणसाच्या आतली निर्मळता आणि आतलं देवत्व जागृतच होतं. तो मग काहीही करायला तयार होतो, काहीही करायला तयार होतो. आणि मग त्याला ही खात्री असते की आपण जिवंत असताना बरं दुसरी हमी कसली? आज आपण वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या बघतो. एखादा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाची काळजी कंपन्या घेतात किंवा घेतील ते. पण राजांकडे इतका विश्वास की आपलं जर युद्धात बरं वाईट काही झालं तर आपण जिवंत असताना आपल्या कुटुंबावर जितकं लक्ष ठेवणार नाही त्याच्यापेक्षा 10 पटीनं लक्ष आमचे राजे ठेवतील याची खात्री त्यांच्या मावळ्यांच्या मनात होती. आणि हे राजांनी बोलून नाही, आपल्या छोट्या छोट्या कृतींनी दाखवून दिलंय. शेवटी काय म्हणूया, तुमची कृती हीच बोलकी असते आणि तुमची कृती हीच टप्प्याटप्प्याने तुमच्यावरचा विश्वास वाढत नेत असतो. अशी कोणती कृती आहे का अशी काही सांगण्यासारखी की राजांनी, आपण बघतो एखादा मावळा गमावला म्हणजे आपण अगदी तानाजी वगैरेंचं पण उदाहरण आपण ऐकलेलं आहे, अशी कोणती कृती आहे की अशा कृतीमुळे अगदी त्यांचं जीवाभावाचं असं नातं घट्ट झालं? बघा आता कसं होतंय, ही एकच कृती असं नाही म्हणता येणार. हा म्हणजे नाही, छोट्या छोट्या त्यांच्या काही घटना असतील त्या छोट्या छोट्या घटना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कसं होतंय की आपल्याला
आपल्याला म्हणजे एखादी कृती आपण जी घेतो की ज्याच्यामुळे त्यांचं नातं, आता एक साधी घटना अशी आहे की त्यावेळेस शहाजीराजे हे सरदार होते आणि एक सरदारांचा मुलगा म्हणून शिवाजी महाराजांकडे थोडं वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जात होतं, पण तरीसुद्धा शिवाजीराजे त्या मावळ्यांच्या सोबत बसायचे, कांदा भाकर मीठ भाकर जे काही आहे ते त्यांच्या घरात जाऊन खायचे. हे त्यांना किती आपुलकीचं वाटायचं, आपलेपणाचं वाटायचं. आणि ते बंगळुरात गेले ना तेव्हा ते त्या महालांमध्ये रमले नाहीत. म्हणजे तिथे मोठे मोठे उमराव यायचे, हे यायचे, हे जिजाऊंना विचारायचे की इथं आपल्या तिकडचे सारखे मावळे का येत नाहीत, त्यांचे कपडे थोडे फाटके असतात पण ते मनानं खूप निर्मळ असतात, असे का येत नाहीत. तेव्हा ते त्यांच्या सावत्राई काहीतरी सांगतात की हे राजांचं घर आहे, इथे त्यांच्याच तोला मुलाची माणसं यायची. तेव्हा ते एका कादंबरीत सांगितलाय तो प्रसंग की मग राजे म्हणतात, मग मासाहेब म्हणजे त्यांच्या तुकाई जवळच होत्या सावत्राई, आणि मग हे मासाहेबांना म्हणतात, मग मासाहेब प्रभू रामचंद्र हे सुद्धा राजे होते ना, मग ते जेव्हा वनवासाला जायला निघाले तेव्हा तर त्यांनी गुहकाला मिठी मारली ना, मग तो खरा राजा ना ग की जो सामान्य माणसाला मिठी मारतो. मासाहेब जिजाऊ काहीच बोलत नाहीत, कारण तुकाई कडेला असतात. मौनम सर्वार्थ साधनम. पण त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत असतो की हा मुलगा महालांमध्ये रमणारा नाही आहे, हा मुलगा मातीत रमणारा आहे आणि दर्याखोऱ्यात, आणि जो मातीत रमतो ना त्यालाच मातीवर निष्ठा बसते आणि तोच मातीसाठी काहीतरी करतो. पण ह्या सगळ्या तुमच्या बोलण्यातनं एक जाणवतं की जिजाऊंचा सुद्धा तेवढाच मोठा हात होता. हे जे तुम्ही वारंवार सांगता आहोत, म्हणजे शिवाजी महाराज हे महाराज होण्यामागे जे जिजाऊंची मेहनत आपल्याला बघायला मिळते, त्यांचा जो आपलेपण आहे, त्यांनी ते प्रेम दिलं म्हणून कदाचित शिवाजी महाराजांनी ते पुढे नेला वारसा त्यांचा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वावगं नाही, हे सत्यच आहे. म्हणजे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचा शिवाजी महाराजांवर इतका प्रचंड प्रभाव आहे की तो प्रभाव हा फक्त जन्माला आल्यापासून नाही आहे, तो पोटात गर्भात असताना सुद्धा आहे. कारण शिवबा जेव्हा गर्भात होते ते मला सांगा हो, आजचं वैद्यकशास्त्र आपल्याला काय सांगतंय की स्त्री जेव्हा गरोदर असेल तेव्हा तिचं मन प्रसन्न पाहिजे की जेणेकरून बाळावर तसे संस्कार होतील. जिजाऊ गरोदर होत्या तेव्हा त्यांची अवस्था काय आहे माहिती आहे का? तिकडे लखुजीराव जाधव आणि जिजाऊंचे भाऊ यांची सुलतानाच्या दरबारात कत्तल झालेली आहे. हे राजे गर्भात असताना आहे. तिकडं माहेर उद्ध्वस्त झालंय, इकडचं सासर म्हणाल तर पुणं उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि गोदावरी स्नानाला त्यांची जाऊबाई गेलेली असताना, मला वाटतं मी चुकत नसेल तर महाबत खान असावं त्याचं नाव, की ज्यानं जाऊबाईला पळवून नेलंय. इतके आघात या स्त्रीवर होत आहेत. दुसरी कुठली स्त्री जर त्यावेळेस शिवनेरीवर असती तर तिनं खाली उडी घेऊन आत्महत्या केली असती. पण ही स्त्री उगवत्या सूर्यनारायणाला सांगत होती की आता अंधार इतका झालाय की काजव्यांनी जन्म घेऊन उपयोग नाही, साक्षात तूच जर माझ्या पोटी जन्माला येत असशील तरच ये, नाहीतर मी निपुत्रिक राहिली तरी चालेल. आणि तिची प्रार्थना त्या शिवाई देवीनं आणि त्या सूर्यदेवानं ऐकली आणि 19 फेब्रुवारी 1630 राजांचा जन्म झाला. तुम्ही जे म्हटलात ना, जिजाऊंचा प्रभाव हा नंतरचा तर आहेच, पण हा गर्भात असल्यापासूनचा आहे. आपण गर्भसंस्कार म्हणतो, हे संस्कार राजांना दिलेत की तुला नुसतं जन्माला नाही यायचं, हा जो अन्याय चाललाय ना या अन्यायाविरुद्ध तुला लढायचं आहे आणि त्याच्यासाठी तुझा जन्म आहे. या संस्काराला आणि या प्रभावाला सुरुवात तिथून झाली आहे. बरं, हे बंड शहाजीराजांनीही अगोदर केलेलं आहे. शेवटी पुत्र म्हणजे आई आणि वडिलांचा संगम असतो, त्यांच्या इच्छांचा. फक्त शारीरिकदृष्ट्या संगमानी मुलाचा जन्म होतो असंच नाही, त्यांच्या मानसिक आणि तुमच्या इच्छा, या शहाजीराजे आणि जिजाऊंच्या इच्छांचा संगम आणि त्याची पूर्ती रायगडावर आहे. आणि अजून जिजाऊंचं एक सांगेल जे आपल्याला बघा, एखाद्या स्त्रीची काय जरब असू शकते. आग्र्यामध्ये 12 मेला 1666 बरं का, तो दरबारातला प्रसंग घडलाय. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की औरंगजेबावर राजे कडाडलेत. विचार करा, ज्या औरंगजेबानं स्वतःच्या भावांना, बापाला सोडलं नाही, तो इतका
शिवाजी महाराजांनी त्याचा अपमान केला आहे, ज्याच्या दरबाराची पद्धत अशी आहे की आवाजाचा सूर वाढवायचा नाही, नजरेला नजरसुद्धा भिडवायची नाही औरंगजेबाच्या. काही बोलायचं असेल अदब बिघडू नये म्हणून रुमाल तोंडाला लावून बोलायचं. अशा दरबारामध्ये म्हणजे मागच्या मोगली सल्तनतीच्या इतिहासात असं कोणी पाहिलं नव्हतं की ताठ मानेनं कोणी बोलतंय आणि ते पण भर दरबारात आणि पाठ दाखवून जात आहे. मला सांगा किती मोठी शिक्षा त्या क्रूरकर्म्या औरंगजेबानं ताबडतोब द्यायला पाहिजे होती. पण विचार करा, 12 मेला हा प्रसंग घडलाय. राजांचं पलायन आहे 17 ऑगस्टचं, म्हणजे जून जुलै ऑगस्ट बरोबर 3 महिने 5 दिवस. माझ्या बुद्धीला हे पटतच नाही की औरंगजेब इतका क्रूर कर्म आहे आणि त्यानं 3 महिने 5 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत ठेवलंयच कसं, इतकं काय कारण आहे. याचं उत्तरही मासाहेब जिजाऊ आहेत. तुम्ही म्हणाल कसं, त्या तर इकडे महाराष्ट्रात आहेत. 23 गड गेलेले आहेत पुरंदरच्या तहात. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, माणगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागळा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल, हे 23 गड आहेत. हे गेलेत. राहिलेत 12 गड. पण हे राहिलेले 12 गड घेऊन जिजाऊ इतक्या सक्षमपणे लढतायत आणि त्यांनी आपल्या राज्यकारभाराची व्यवस्था इतकी सक्षम ठेवली आहे की मिर्झा राजा जो औरंगजेबाचा सेनापती इथे आहे, तो पत्रांनी औरंगजेबाला कळवतोय की शिवाजी महाराजांनंतर या वाघिणीनं म्हणजे जिजाऊंनी राज्यकारभाराची व्यवस्था इतकी चोख ठेवली आहे की उद्या जर इकडे खबर जरी आली की शिवाजीराजांच्या केसालाही धक्का लागलाय तर ही वाघीण आमच्यावर तुटून पडेल आणि दक्षिणेतलं राजकारण बदलेल. त्यामुळे शिवाजीराजांचं जिवंत असणं आणि त्यांचं सुरक्षित असणं हे गरजेचं आहे. म्हणजे तिथे त्यांना हा अवधी मिळायला सुद्धा म्हणजे एवढी दहशत. आणि अजून एक मी सांगेल, अजून एक आठवलं म्हणून एका मिनिटात की या स्त्रीची काय ताकद आहे. पन्हाळ्यात जेव्हा राजे अडकलेत आणि नेताजीही दुसरीकडे कुठेतरी अडकलेत, नेताजी पालकर, तेव्हा या स्त्रीनं तयारी केली होती पुत्राला वाचवण्यासाठी स्वतः मोहिमेवर जाण्याची. म्हणजे जिजाऊंवर अख्खं व्याख्यान होईल. आपण फक्त एक दहशत म्हणजे काय जिजाऊ मातांचं वर्णन करावं. आणि त्यांचा जो पुत्र शिवाजी महाराज, तुम्ही आग्र्याचा आता उल्लेख केलेला आहे आणि सध्या एक चर्चा पण सुरू आहे की आग्र्यावरनं जाताना शिवाजी महाराज नेमके कसे सुटले. मग त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. मग त्याच्यामध्ये काही 2 दिवसापूर्वी काही वादाचे मुद्दे सुद्धा आले. नेमकी ही घटना काय आहे, म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता हे बघा, म्हणजे मला जो वादाचा मुद्दा आलेला आहे त्याच्याबद्दल एक 2-3 गोष्टी आपण पटकन त्याचं हे केलं गेलं पाहिजे. मला आधीचा त्यांचा पॉडकास्ट जो पूर्ण जे राहुल सोलापूरकर बोललेत ते मी अगोदरचं ऐकलेलं नाही. ते वाक्य मी ऐकलेलं आहे. कोणतं की ते जे लाच देऊन आणि हे बोललेत, तर त्यांची व्याख्यानंही छान होतात वेगवेगळ्या याच्यावर. म्हणजे प्रतापगडावरही ते बोलतात. म्हणजे मला ते असं कसं बोलले याच्याबद्दल खरं माझ्या मनात शंका आहे. म्हणजे मला त्यांचं काय चुकल्यासारखं वाटतंय की लाच हा शब्द त्यांनी वापरायला नव्हता पाहिजे. त्याचं म्हणजे काय झालंय बघा, त्यातली सत्य गोष्ट अशी सांगायची तर या नोंदी आहेत की त्यांनी 66,000 रुपये मिर्झा राजाकडनं घेतलेले आहेत. ते आग्र्यामध्ये असताना काही संपत्ती जाताना त्यांनी नेली असेल. त्याच्यानंतर 66,000 रामसिंगाकडनं घेतलेत आणि मग तसं पत्र राजगडावर गेलंय आणि तिथनं ते पैसे यांच्याकडे जमा झालेत, मिर्झा राजाकडे. म्हणजे त्यांना आग्र्यामध्ये पैशाची गरज लागत होती. पण त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला आहे तर आग्र्यामध्ये काही वजीर, अमीर, उमराव, बाकीचे काही मंडळी असतील त्यांना नजराणे केलेत. पण लक्षात घ्या, नजराणे म्हणजे लाच नाही आहे. कसं असतं, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, राजांचा हा स्वभाव आहे माणसं जोडणं. ज्याला राजकारण करायचं असतं त्याला माणसं जोडावीच लागतात. मग ती शत्रूच्या गोटातली असू देत किंवा आपल्या गोटातली असू देत. राजकारणात कुणीही शत्रू नसतो, कुणीही मित्र नसतो. राजे माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं जोडायचे, संवादानं जोडायचे, वेगवेगळ्या आपला प्रभाव टाकून जोडायचे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजे जेव्हा कैदेत होते ना तेव्हा त्यांच्या भोवती रामसिंगाचा पहारा होता, रामसिंगाच्या माणसाचा. तो फुलाद खानाचाही पहारा होता. राजे आपल्या बोलीनं राजांनी यांच्यावर सुद्धा प्रभाव टाकला होता. म्हणजे राजांनी जे आग्र्यातून सुटण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण अतिशय बुद्धिमत्ता आहे
राजांची. आता त्यातला एक छोटासा भाग असा की वेगवेगळ्या जणांना नजराणे गेलेत. मला सांगा, तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही माझ्या ओळखीतले आहात किंवा अनोळखी आहात, तुमचा वाढदिवस आहे म्हणून मी तुम्हाला एखादी भेट दिली किंवा पुष्पगुच्छ दिलं, ही लाच नाही आहे ना. जेव्हा तुम्ही लाच उल्लेख करता तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की समजा एखाद्याची निवड करायची आणि आपण जी म्हणतो की ती लाच घेऊन केली, तर याचा अर्थ त्याची काही गुणवत्ताच नाही आणि फक्त लाच म्हणून केली. जेव्हा लाच उल्लेख केला जातो, महाराष्ट्राचा संताप कशासाठी आहे की लाच हा उल्लेख झाल्यामुळे राजांची आग्र्या सुटकेतून बाहेर पडण्याची बुद्धिमत्ता, त्यांची योजना, त्यांचं सावधपण, त्यांनी जे सगळं पणाला लावलंय, हे झटकन या सगळ्या गोष्टी बाजूला जातात आणि फक्त समोर काय होतं, लाच दिली म्हणून औरंगजेबानं सोडलं. तर ते तसं नाहीये ना. या गोष्टी शक्यही नाहीये आणि ते शक्यही नाहीये. म्हणजे मला सांगा, औरंगजेबाला लाच देण्याची गरज काय? त्याची एवढी मोठी सत्ता, बरं ती आंतरराष्ट्रीय सत्ता आहे. त्यामुळे ज्या थोड्या लोकांना जे नजराणे दिले ते फक्त त्यांच्याशी संबंध चांगले राहावेत, थोडं त्यांना मवाळ करण्यासाठी. त्यांना जर हे माहिती असतं की राजे निसटणार आहेत, तर त्यांच्या मानेवर टांगती तलवार आहे. औरंगजेब त्यांचं काय करेल? रामसिंगाचं काय केलंय, त्या फुलाद खानाचं काय केलंय? त्याच्यामुळे लाच शब्द खूप चुकलेला आहे. निश्चित. आता ह्याच घटनेचा आपण उल्लेख करतो आहोत आणि आपण जर मावळे किंवा अपरिचित मावळ्यांबद्दल जर बोलतो आहोत, तर शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटका करत होते किंवा तिथून त्या पेटाऱ्यात बसून जात होते, तर एक दुसरा शिवाजी तिथे झोपलेला होता असं म्हटलं जातं की तिथे एक आपल्या त्यांच्यासारखाच की ते झोपल्यात म्हणून दाखवले शिवाजी महाराज म्हणून दाखवले होते. ते नेमकं काय घटना आहे ती? म्हणजे कसं केलं होतं की आता राजांना तर तिथून एक प्रकारे निष्ठेचं प्रतीक आहे पुन्हा एकदा, खूप निष्ठे, कारण जीवाशी येणार होतं ते, जीवाशी येणारं होतं. म्हणजे आग्र्यातून सुटायच्या काही दिवस, म्हणजे राजांनी काही दिवस अगोदर आजारी पडण्याचं नाटक सुरू केलं होतं. सगळं आजारी पडतायत, मिठाईचे पेटारे जात आहेत, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आशीर्वाद मिळावे म्हणून औरंगजेबाकडनं रीतसर परवानगी घेतली आहे. हे सगळ्या योजनेचाच राजांचा भाग आहे बरं का. हे सगळं चाललंय आणि राजे इतके आजारी झालेत म्हणजे आजारपणाचे टप्पे पण वाढवलेत. म्हणजे आधी राजेबुवा खोकतायत, थोडे अशक्त दिसत आहेत असं फुलाद खानाला दिसायचं. नंतर शेवटच्या दिवसात तर फक्त काय दिसायचं बघा, चकवा बघा कसा आहे राजांचा. शेवटच्या दिवसात फक्त काय दिसायचं, राजे झोपलेत, त्यांच्या अंगावरती शेला पांघरलेला आहे, हात असा फक्त बाहेर आहे, तिथं तो कडा, सोन्याचा कडा आहे, तो हात बाहेर आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो मंदिल आहे तो असा उशाशी आहे आणि जोडे खाली ठेवलेले आहेत. हे चित्र आपल्या मेंदूत तयार झालंय आणि राजे दिसत नाहीयेत, राजे झोपलेत आणि शेला पांघरलाय. त्या शत्रूच्या डोक्यात हे चित्र उभं केलंय की म्हणजे त्याच्या डोक्यात काय सेव्ह झालंय, हे चित्र जोपर्यंत आहे तोपर्यंत राजे तिथे आहेत. मग आता पुढे काय केलंय की त्या हिरोजी फर्जन जो आहे त्याला तिथे झोपवलंय आणि मदारी मेहतर पाय चेपतोय. आता जेव्हा पेटारे जाणार आहेत, आता इथे दोन गोष्टी आहेत, पेटाऱ्यातून गेले का वेषांतर करून गेले, काही कुठलेही असेल ते, म्हणजे ऍक्च्युली राजे निसटले. तर तिथून जेव्हा पेटारे जाणार आहेत तेव्हा फुलाद खान ते जे चेकिंग करणार आहे, तर मला सांगा, आता समजा मला लक्ष कुणावर ठेवायचं, शिवाजीराजांवर. आता मला समोर तिथून दिसतायत की राजे झोपलेत, म्हणजे ती अगोदर 8 दिवस डोक्यात चित्र सेव्ह केलं गेलंय, हात बाहेर आहे, मंदिर आहे, हे सगळं डोक्यात सेव्ह दिसतंय, राजे झोपलेले आहेत. मग पेटारे चेक कशासाठी करायचे? आणि एखादी गोष्ट नित्याची जेव्हा होते तेव्हा माणूस दुर्लक्ष करतो. बरं, अजून का चेक करत नाहीत? हां, तिथनं राजे दिसत नसते तर आपण चेक करू. म्हणजे असं सगळ्या राजांच्या योजना या मानसिकही असायच्या, सगळ्याच पद्धतीच्या असायच्या. हेच तुम्हाला विचारायचं आहे. ह्या ज्या योजना, म्हणजे अगदी अफझलखानाचा वध असो, आग्र्याहून ही सुटका असो किंवा प्रतापगडाची लढाई असो, ह्या ज्या त्यांच्या योजना होत्या, त्या योजना इतक्या, म्हणजे तुम्ही सांगितलं की ते अगदी नुसता लढाईचाच नाही, तर मानसिक त्याचा पार्श्वभूमी किंवा त्याची ती तयारी असायची, पूर्वतयारी ही इतकी बेमालून असायची, किंवा ह्याच्या मागचा जो थॉट होता, राजांचा जो विचार होता, तो इतका नीट होता, म्हणजे इतका छोटा अभ्यास करून होता. आणि त्यांच्याबरोबर राजांना ही जी साथ होती, म्हणजे आपल्या साथीदार किंवा म्हणा, मावळे म्हणा किंवा निष्ठावंत, काहीही तुम्ही शब्द द्या त्यांना, किंवा त्यांच्या जीवाभावाचे सखे म्हणो, त्यांना धरूनही त्यांनी केलेली ही जे
कुठे आपण माझ्या योजना असायच्या त्या इतक्या बेमालून असायच्या. हे जे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे मी तर असंही ऐकलं की प्रत्येकाच्या योजनेवर त्यांची PhD पण केली जाते त्यांच्याबद्दल. ह्या नेमका ह्याला काय सांगाल की ही त्यांनी योजना आखताना आपल्या साथीदारांचा त्यांनी नेमका कसा विचार केला, की त्यांना कसं वापरलं त्यांनी? कारण त्यांना प्रत्येक साथीदाराची ही माहिती, खुबी सुद्धा माहिती होती. अगदी मी तुम्हाला सांगतो योजनेचा कसा ते उपयोग करतात. एक तर पहिली अशा नोंदी आहेत बरं का, की शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की बघताच क्षणी राजा वाटावा अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हां, म्हणजे त्याला डामडौलाची, सत्तेची, सैन्याची गरज नाही. बघताच क्षणी जो पाहिल्यानंतर राजा वाटावा, राजा म्हणून जे गुण असावेत ते सगळे त्यांच्याकडे होते. त्यांच्या अंगात चपळता होती, म्हणजे ते जिथे असायचे तिथे त्यांच्या हालचाली चपळ असायच्या आणि त्या जागेत चैतन्य निर्माण व्हायचं. म्हणजे ते ज्या मावळ्यांबरोबर आहेत म्हणजे ते, आणि त्यांचे डोळे म्हणतात, नजर अशी होती ना की त्यातनं बुद्धीचं तेज तर दिसायचंच, पण दुसऱ्याच्या नजरेला नजर जर भिडली तर तो माणूस काय आहे हे आरपार ओळखण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि त्याच्यामुळे आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा इतकी सक्षम होती की बरोबर शत्रूला ते ओळखायचे पूर्णपणे. आणि बरं एकाच वेळेस ते पंगा, म्हणजे बघा आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही या चढत्या दमात असताना मराठीशाही निर्माण झाली, आणि एकाच वेळेस ते तिन्ही शाहींशी पंगा घ्यायचे नाहीत. या तिघांचा समतोल असे करायचे की जेव्हा त्यांना आदिलशाही विरुद्ध लढायचं आहे तेव्हा मोगलांची मदत आहे असं दाखवायचे. म्हणजे तेव्हा तुम्ही जे म्हटलात अफजल खान जेव्हा आला ना तेव्हा तो वाईत होता ना, वाईत, तेव्हा तो तर हल्लाच करणार होता ना शिवाजीराजांवर. पण राजांनी काय केलं आहे, तो जेव्हा जसा विजापुरातनं निघाला आहे त्याच दरम्यान राजांना जी कुणकुण लागली अफजल खान येणार आहे, त्याच दरम्यान राजांचे सोनोपंत नावाचे वकील दिल्लीत जाऊन औरंगजेबाला भेटलेत आणि त्यांच्याकडनं पोशाख आला आहे राजांसाठी आणि आम्ही तुमच्या बरियावरी आहोत असं हे आलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला बैरजी नायकांच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली गेली आहे आणि ती अफजल खानाच्या कानापर्यंत गेलेली आहे की यस 3 घटना घडल्या होत्या. ही एक घटना, शहाजीराजे तिकडे 17,000ची फौज घेऊन विजापूरवर उठाव करतील की काय, ही एक घटना, आणि कान्होजी जेद्यांनी 12 मावळातले देशमुख गोळा केलेत अशी घटना. त्यामुळे अफजल खान दबकला हो की मोगलांची साथ आहे की काय, मग थेट हल्ला नको. नाहीतरी बेगमेनं म्हटलंय ना मैत्री करून भेटा. म्हणजे मला तुम्ही जो प्रश्न विचारलात की त्यांच्या योजना ज्या आहेत, योजना त्यांच्या 2 प्रकारच्या योजना तयार, कूटनीती आणि योजना कशा तयार असायच्या बघा. आपण काय करतो, संकट आलं की फक्त संकट कसं नेस्तनाबूत करता येईल एवढाच विचार करतो. राजे काय करतात माहिती आहे का, त्या संकटाच्या पाठीमागे काय काय संधी आहेत आणि त्यांचा देखील कसा उपयोग करायचा याचा विचार करतात. तुमच्या माझ्यासारखा असता तर फक्त त्यानं अफजल खानाला कसं मारायचं एवढाच विचार केला असता. पण हा अफजल खान जेव्हा पारजवळ आलाय 8 नोव्हेंबरला आणि राजांनी गोपीनाथ पंत बोकीलांना तिथं पाठवलंय, तर खानाला मारणं हे तर आहे, पण गोपीनाथ पंत काय सांगतायत खानाला की तुम्ही येणार आहात, तुमचे सरदार येणार आहेत, तर आमच्या राजांची अशी इच्छा आहे की तुमचा सत्कार करावा, तुम्हाला उंची नजराणे द्यावेत. खान म्हणतो मग बरं काय मग पुढे, तर म्हणे तुम्ही विजापुरातनं जे व्यापारी आणलेत ना ते सगळ्या व्यापाऱ्यांना माझ्याबरोबर पाठवा, आमचे राजे तो सगळा माल विकत घेतील आणि तुमच्या सरदारांचा आणि तुमचा सत्कार करतील. अफजल खानाला याच्यात काहीच वावगं वाटत नाही. आपण व्यापारी आणलेत, शत्रू माल पैसे देऊन विकत घेतोय, त्याचा मोबदला आपल्याला देतोय, बरं विकत घेतलेला माल पुन्हा आपल्यालाच सत्कारासाठी वापरतोय. ते म्हटले जा. अख्खे व्यापारी आपला माल घेऊन गोपीनाथ पंतांच्या बरोबर प्रतापगडावर येतात, माल ठेवला जातो, त्यांना निरोप मिळतो की 2 दिवस तुम्ही राहा, 10 नोव्हेंबरला भेट आहेच, राजांची भेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबदला दिला जाईल. म्हणजे शत्रूच्या खांद्यावर त्याचाच माल बुद्धिमत्तेनं आपल्या गडावर दाखल, वेगळं काही करायची गरजच नाही. म्हणजे त्यांच्या योजना अशा की आपण खानाला मारला तर आपण विजयोत्सव साजरा करणार ना. आज तर JCPने आपण गुलाल उधळतो, राजांनी काय केलं पाहिजे हो खानाला मारल्यावर, किती विजयोत्सव साजरा केला पाहिजे. मला तुम्हाला जर राजे खरे कळायचे असतील तर 10 नोव्हेंबरला खानाला मारलंय, तुम्ही 10 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 18 दिवस राजे काय करत होते याचा जर तुम्ही अभ्यास केलात
तर आपल्याला कळेल की आमचे छत्रपती शिवाजी महाराज विजयोत्सव साजरा करणारे नव्हते. राजांनी काय केलंय, त्याच रात्री राजांची मोहीम सुरू झाली आहे. राजे निघालेत त्याच रात्री. का तर शत्रूला विश्वासच बसणार नाही की खानाला मारलंय. त्याच्यापर्यंत बातमी जाऊन पोचते की खान बुडालाय, त्याचं 90% अवसान गळलेलं असणार आहे. आणि समजा त्याच वेळेस बातमी आली की शिवाजी महाराज चाल करून येत आहेत, तर काय त्याची हिंमत होईल उठून तलवार काढावी म्हणून. जर मध्ये अवधीत जाऊन दिला तर त्याला तयारीला वेळ मिळेल. आणि या मोहिमा 3 बाजूनं सुरू झाल्यात. राजे 10 नोव्हेंबरलाच निघालेत. खटाव, मायनी, रामपूर, कलेढोन, वाळवे, आष्टी करत करत राजे 25 नोव्हेंबरला कोल्हापूर आणि पन्हाळ्याला 2 दिवस वेढा देऊन 28 नोव्हेंबरला आदिलशाहीचा नाक आणि कौस्तुभ असलेला पन्हाळा स्वराज्यात दाखल आहे. या 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंतचा सगळा प्रदेश पण आणि पन्हाळा पण. बरं, हे एकीकडेच नाही, ही एक मोहीम नेताजींना कुठे पाठवलंय? गदग, तिकोटे, गोकाक, हुक्केरी आणि आता विजापूरवर हल्ला करतात की काय. आणि दारोजीला कोकणात पाठवलंय. खानाची गलबत आली ती लुटायला. म्हणजे मराठेशाहीचा हा त्रिशूल आदिलशाहीच्या छाताडात असा भोसकलाय की आदिलशाही जरी नेस्तनाबूत नाही झाली तरी खिळखिळी मात्र झाली. बरं, ही योजना यश मिळाल्यानंतरची, समजा अपयश पण मिळू शकतं, त्यातही सांगून ठेवलंय की समजा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर संभाजीराजांना गादीवर बसवायचं आणि जिजाऊंच्या आणि नेताजींच्या सल्ल्यानं राज्य चालवायचं. तेव्हा येसाजी कंक वगैरे पुढे होऊन म्हणतात, म्हणजे त्या आदल्या रात्रीचा तो प्रसंग आहे सगळा, की राजो तुम्ही नसाल तर काय स्वराज्याला मजा आहे का. तेव्हा राजांची वाक्य आहेत, शिवाजी जगतो की मरतो हे महत्त्वाचं नाही, शिवाजीनं चालू केलेलं कार्य जगलं पाहिजे. म्हणजे जी माणसं मृत्यूच्याही पुढचा आपला विचार करतात तीच माणसं असामान्यत्व असं काहीतरी सिद्ध करतात. निश्चित अगदीच भारावून जायला होतं शिवचरित्र हे खरं तर ऐकताना आपण म्हणू शकतो. पण आता आपण अफजल खानाचा वध किंवा त्याबद्दल चर्चा करत असताना कायमच असं बोललं जातं की शिवाजी महाराज 18 पगड जातींना घेऊन होते आणि अफजल खानाबरोबर जाताना काही निवडक मावळे घेऊन जायचे होते. त्या मावळ्यांमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की सगळ्या जातीचे किंवा धर्माची पण लोक होती. त्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? मग मला ना खूप हे म्हणजे खूप मनापासून हे सांगावं असं वाटतंय. कारण सध्या ना महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना एकतर एखाद्या जातीत गुंतवतो, आपल्या धर्मात गुंतवतो. मी तुम्हाला खरं सांगू, शिवाजीराजे हे जात, धर्म, वंश, पंथ, गट, तट याच्याही पलीकडे जाऊन मानवतेविषयी अत्यंतिक करुणा आणि अत्यंतिक दया असलेले एक वैश्विक नेतृत्व आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण शिवचरित्राचा अभ्यास करा. नाईलाज होता म्हणून त्यांना तलवार हातात घ्यावी लागली. त्यामुळे जिथे फक्त रक्त सांडण्याची गरज आहे, नाहीतर आपल्या स्वराज्याचं नुकसान होईल, इथं रक्त नाही सांडवलं तर आपल्या माणसांचं जास्त रक्त सांडलं जाईल, अशी फक्त गरज आहे ना, तिथेच रक्त सांडलंय. नाही तर बघा, खानाला मारल्यानंतर शरण येईल त्याला मरण नाही या न्यायानं युद्ध थांबल्यावर त्यांचे जे सैनिक वाचलेत त्यांना मुभा दिले, एक तर तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला आमच्यात सामील व्हायचं असेल तर होऊ शकता. बरं, त्या अफजल खानाच्या मस्तकालाही राजगडाच्या तिथे त्या दरवाजाच्या कोनाड्यात जागा दिली आहे आणि जिथे सेनापती पडला त्याची कबर उभी केली. म्हणजे ते ना एका जातीचे, धर्माचे, म्हणजे तुम्हाला अफजल खानाला जेव्हा भेटायला गेले ना तेव्हा त्यांच्याबरोबर मला सांगा अंगरक्षक किती महत्त्वाचा आहे. भारताला तर इंदिराजींच्या प्रकरणावरून माहिती आहे, खान आणि शिवाजीराजांची भेट ही दोघांसाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे. दोघांपैकी एकच जिवंत राहील हे तर सत्य ठरलं आहे. ज्या अटी ठरल्यात 10-10 अंगरक्षक आणायचे, त्याच्यात शिवाजी महाराजांकडे जे अंगरक्षक आहेत म्हणजे संभाजी कावजी कोंडाळकर, संभाजी करवर किंवा येसाजी कंक, जिवाजी महाले, कृष्णाजी गायकवाड, सूरजी काटके, काताजी इंगळे, जे काही आहेत 10 आहेत 10. पण त्यातलं एक नाव मी तुम्हाला सांगतोय, सिद्धी इब्राहिम आहे, मुस्लिम आहे. आणीबाणीच्या प्रसंगात राजे एक नाव मुस्लिम ते घेऊन जातात. म्हणजे राजे धर्माच्या विरुद्ध आहेत का? नाही. बरं,
तसंच ते कुठल्या जातीच्या पण विरोधात नाहीत बरं का. म्हणजे आपण असं का करतो मला कळत नाही. म्हणजे कधी कधी आपण खानाबरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी आला म्हणून आपण त्याला ब्राह्मण दाखवतो, पण त्याचा तुम्ही दुसऱ्या बाजूनं असा का विचार करत नाही की राजांकडे जे गोपीनाथ पंत बोकील होते की जे राजांचे वकील म्हणून गेलेले आहेत, की ज्यांनी म्हणजे अफजल खानानं प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं म्हणून बुद्धीचा कस लावलाय, तेही ब्राह्मण आहेत. म्हणजे इथं जातीचा काही संबंध येतो का की एक माणूस अफजल खानाच्या बाजूने आहे कृष्णा भास्कर कुलकर्णी, मग तो ब्राह्मण जातीचा आहे म्हणून आपण अख्ख्या जातीला दोष देणार का? मग तसंच गोपीनाथ पंत बोकील हे ब्राह्मण आहेत की जे यांना आणतात. बरं, हे दुसरीकडेही तुम्हाला पाहायला मिळेल. कुठे? जातीचं मी तुम्हाला सांगतो. बाजी घोरपडे राजांच्या विरोधी कारवाई करत आहेत बघा, आडनाव घोरपडेच, पण मलोजी घोरपडे हे संभाजी राजांना पकडण्याच्या अगोदर स्वतःचं आत्मसमर्पण करतात. मग ते गद्दारी करतात घोरपडे म्हणून आपण सगळ्या घोरपड्यांना गद्दार म्हणणार का? आणि मलोजी घोरपडे हे स्वतःचं आत्मसमर्पण करतात म्हणून सगळेच घोरपडे चांगले आहेत असं तरी म्हणणार का? मला याच्यातनं काय सांगायचंय, हे एक नाव नाही, मुळात हेच म्हणायचंय की कायम मुघलांशी किंवा आपण म्हणू शकतो औरंगजेब किंवा त्या निजामशाहीशी लढणारे शिवाजी महाराजांकडे सुद्धा अनेक मुस्लिम असे एकनिष्ठ सैनिक होते. होते ना. म्हणजे हे बघा, दर्या सारंग दौलत खान आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सिद्दी इब्राहिमचं तर मी नाव तुम्हाला सांगितलंच, असे अनेक सांगता येतील बरं का. म्हणजे दर्या सारंग दौलत खान झाला, सिद्दी इब्राहिम झाला, त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख झाला. या ठिकाणी त्यांनी ना या सगळ्या गोष्टींचा उपयोग छान पद्धतीनं करून घेतलाय. बरं, याचा अर्थ त्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम नव्हतं असं नाही बरं का. त्यांना हिंदू धर्माबद्दल प्रचंड प्रेम वाटत होतं. म्हणजे शेवटी एक लक्षात घ्या, जेव्हा रायगडावर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय ही जेव्हा आरोळी उठते तेव्हा फक्त महाराष्ट्र पुलकित नाही होत, काशीतला हिंदू माणूस सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापना त्या माणसाला सुद्धा हे राज्य आपलं वाटतं. पण याचा अर्थ असा नाही की राजे मुस्लिमांच्या विरोधात होते. दुर्दैवानं त्यावेळेस ते ज्यांच्याशी लढत होते त्या जागांवर बसलेली माणसं ही मुस्लिम होती. तुम्ही अशी कल्पना करा बरं, त्या औरंगजेबाच्या जागेवर एखादा हिंदू राजा बसलेला असता आणि तो जर असा क्रूर आणि वाईट पद्धतीनं वागत असता तर शिवाजीराजांनी काही त्याच्या विरुद्ध तलवार उपसली नसती? निश्चितपणे उपसली असती. म्हणजे राजे धर्माच्या विरोधी नव्हते, त्या जागांवर बसलेली जी धर्मांध माणसं आहेत त्यांच्या कृतीच्या विरोधी राजे होते. हे एकदा आम्ही लक्षात घेतलं ना, दोन गोष्टी आम्ही स्पष्ट डोक्यात ठेवल्या पाहिजेत. राजांचं हिंदुत्वावरचं प्रेम हे अत्यंतिक हिंदू धर्माबद्दल अभिमान होता, पण त्यांचं हिंदुत्व कसं होतं? सर्व धर्मांना आणि सर्व जातींना सामावून घेणारं. आमचं जे हिंदुत्व आहे सगळ्यांना सामावून घेणारं. आणि याचा अर्थ कुठेही आम्ही चुकलेल्या माणसाचं लांगुल चालन करतोय असंही अजिबात नाही. तो कोणत्याही धर्माचा, तो हिंदू असो नाहीतर तो मुस्लिम असो, तो चुकला त्याला शिक्षा आहेच. अफजल खान स्वराज्यावर येतोय त्याला मारलंच पाहिजे. सखुजीराव गायकवाड आपला सरदार आहे, पण त्यानं एखाद्या स्त्रीच्या आबरूला हात घातलेला आहे तर त्याचे डोळे भर दरबारात उखडलेले आहेत. तुम्ही चांगला मुद्दा काढलाच. ही दहशत होती शिवाजी महाराजांचा किंवा तो एक वचक होता, भीतीयुक्त दरारा होता की राज्य जर तुम्हाला उभं करायचंय तर म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुखावतो याचं दुःख आहे. त्याच्यामध्ये फक्त ते निजामांशी नाही, पण आपल्या ज्या दरबारातले लोक किंवा आपल्या प्रजेमध्ये होते तिथे देखील शांतता नांदावी किंवा तिथे देखील कोणी मुजोरी करू नये ह्याची सुद्धा ते तेवढ्याच काळजी घेत असत. इतका दरारा ना की तुम्हाला काय वाटते ही सगळी, हे बघा कुठल्याही तुम्ही काळात गेलात तरी माणसं निष्ठावान शोधावी लागतात, त्यांची भांडणं असतातच. राजांकडे असलेले जे वेगवेगळे सरदार होते, शिवाजीराजे येण्यापूर्वी कधी कधी काही घराण्यांमध्ये भांडणं होती, पण तरी सुद्धा शिवरायांनी भांडणं असणाऱ्या घराण्यांना सुद्धा एकत्र आणलंय आणि स्वराज्याच्या कामासाठी लावलं. हे किती मोठं आहे हो. म्हणजे मला तर काय आश्चर्य वाटतं माहितीये का की आदिलशाही मोगलशाही इतकी मोठी सत्ता असताना आपण त्याच्या विरुद्ध लढू शकतो असा विचार मनात येणं हेच किती मोठं आहे. आणि बरं त्याच्या पलीकडचं मोठं काय
की माझ्या मनात आलेला विचार लाखो मावळ्यांमध्ये संक्रमित करणं, की त्यांनाही असं वाटायला लावणं, हो आपण जिंकू शकतो आणि राज्य स्थापन करू शकतो. हे जे आहे ना, हे ग्रेट आहे, ग्रेट. हे राजा कसा असावा हे एक शिवाजी महाराज, म्हणजे सर्व धर्मनिरपेक्ष तर आहेच, पण सर्वांना धरून चालणारा, पण तेवढंच धाक असणारा आणि तेवढंच प्रेम निर्माण करणारा. म्हणजे आत्ता खरं आत्ताच्या काळामध्ये म्हणजे एकच, मी शत्रूशी शत्रूप्रमाणे वागलो, मित्राला दगा दिल्याचं एकतरी उदाहरण चरित्रात दाखवा, सापडणार नाही. राजे शत्रूशी शत्रूप्रमाणेच वागायचे आणि मित्राला दगा दिल्याचं तुम्हाला उदाहरणच सापडणार नाही. हे आम्हाला आमच्या आयुष्यात उतरवता यायला पाहिजे. आणि मला वाटतं आत्ताच्या काळाशी किती ते सुसंगत आहे, की आत्ता जे नेतृत्व, की आत्ता जे आपण राजकारण बघतोय ते एकीकडे, आणि राजांचं राजकारण आणि राजांचं राजे पण म्हणतो ते एकीकडे आहे. काय नेमकं शिकण्यासारखं आहे? मी तुम्हाला खरं सांगू का, मला आता गेली 15 वर्ष हा अभ्यास करताना हे जे आपण समाजात बघतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेतात होई सगळ्याच प्रकारची मंडळी. किती आतून प्रेम आहे, किती जणांचा अभ्यास आहे. अभ्यास, महाराजांवर जर प्रेम आहे तर अभ्यास केला पाहिजे ना. मला हे पटतच नाही की स्वार्थासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं. मी कुणाला दोष देणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हा जसा आमच्या अभिमानाचा विषय आहे तसा आमच्या राजकारण्यांचा पण. मग त्याच्यात फक्त राजकारणी असं नाही, इतरही आहेत. सगळ्यांचा तो अभ्यासाचा पण विषय झाला पाहिजे ना. महाराज तर ग्रेट आहेतच. आम्हाला आईच्या गर्भात असल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून उमजून जन्माला येतो. पण आता आम्ही याच्याही पलीकडे जाऊन कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भेद न ठेवता, कारण आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ना आपल्या बाजूनं खेचण्याच्या वेगवेगळ्या विचारसरणी एकमेकाच्या टोकाच्या असणाऱ्या आहेत. माझा तर प्रयत्न असा असतो की आपण समतोल चाललं पाहिजे आणि राजे खरे कसे आहेत ते बघितलं पाहिजे. आणि स्वतःच्या मनाशी आपण एकच ठरवलं पाहिजे, इतर कुठल्या गोष्टीशी आम्ही तडजोड करू, छत्रपती शिवाजी महाराजांशी नाही. तिथं आमचं प्रेम हे दाखवण्यापुरतं, एकाचे नाही, सगळ्यांचे आहेत. आणि आम्हाला शिवाजी महाराजांवरनं आमचं आतून प्रेम पाहिजे, दाखवण्यापुरतं नाही, आमच्या स्वार्थासाठी नाही. जेव्हा या राज्यामध्ये शिवाजी महाराजांविषयी आत्मप्रेम निर्माण होईल ना, त्याच वेळेस आमचे गडकोट किल्ले सुधारतील, त्याच वेळेस आम्ही राजांचा खरा वारसा पुढे पोचू. फक्त निवडणुकीपुरतं शिवाजी महाराज जर आम्ही आठवत राहिलो तर काय हो, सत्ता येतील सत्ता जातील. आमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस जेव्हा येईल तेव्हा आम्ही राजांना उत्तर द्यायला पात्र असू का, की आम्ही खरंच तुमचा अभ्यास केला का, आम्ही खरंच तुमचं चरित्र पोहोचवलं का, की आम्ही फक्त स्वार्थ साधत बसलो. माझी कुणाबद्दल तक्रार नाही हो, पण जो राजा आपल्याला आतून वाटतो, आपल्यासाठी इतकं केलंय, आपल्याला निदान किमान त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम नको करायला. आणि ते जर झालं ना तर महाराष्ट्रासारखा दैदिप्यमान इतिहास अख्ख्या जगामध्ये नाही कुठे. म्हणजे मी विचार करतो, मी जर जगात कुठेही जन्माला आलो असतो किंवा कुठल्याही राज्यात जन्माला आलो असतो, त्यापेक्षा मी महाराष्ट्रात जन्माला आलो आहे. यानं मला जो वारसा मिळाला आहे, म्हणजे इतिहास म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की इतिहास, हे चौथीपासनं आम्ही काय आतून घेऊन हे दुसऱ्या देशात मला रोमात भिनलंय. त्यामुळे जर पुनर्जन्म असेल तर त्या शक्तीकडे प्रार्थनाच ही आहे की तू सह्याद्रीच्या कुठल्याही झोपडीत मला जन्माला घाल, पण तो राजांच्या राकट कणखर देशामध्येच जन्माला घाल. याच्या पलीकडे आयुष्यच नको. खरंच खूप सुंदर व्हायला होतं तुमचं ही, खरं तर तुमची बोलणं ऐकताना आपण बघतोय. आणि आत्ताच्या काळात आपण म्हणू शकतो की शिवाजी महाराजांचं फक्त नाव न घेता शिवचरित्राचा जर अभ्यास केला, शिवाजी महाराजांचं, मग त्यांचं नेतृत्व असो, शिवाजी महाराजांचं राजकारण असो, शिवाजी महाराज म्हणून कसे होते हे जर जाणून घेतलं तर कदाचित आपण बघतो की
आपला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम नक्कीच होऊ शकतो, पण तेवढी आत्मीयता असणं तेवढंच गरजेचं आहे. खरं तर तुमच्यासारखे शिवव्याख्याते असतात म्हणून शिवाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे तुमचं जे खरंच कार्य आहे ते खूप महान आहे आणि मला वाटतं तुमच्या या पुस्तकातून सुद्धा तेवढंच जाणवतं आणि एक प्रेरणासुद्धा मिळते. तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली, खरंच आम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आम्हाला देण्यापेक्षा आपल्या राजांबद्दल बोलता आलं आणि ती संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल. नाही, निश्चितच राजांबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे. असे वेगवेगळे खरं तर राज्यांचे पैलू आहेत, ते पैलूसुद्धा आपण तुमच्याकडनं जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. पण तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.